महाराष्ट्रातील वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण करणारे संपूर्ण शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी फक्त बोलत नाही तर कृती पण करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. त्याप्रमाणे आज पुण्याला आलो आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय श्री वसेकरजी यांची भेट घेतली. त्यांना आपला सगळा प्रश्न समजावून सांगितला. मूळ नियुक्ती दिनांक ही शालार्थना न जोडल्या गेल्यामुळे आज शालार्थची दिनांक येते आहे आणि तिथून 12 वर्ष आणि 24 वर्ष मोजले जात आहेत. यावर उपाय एकच आहे की NIC-कडून दुरुस्ती केली गेली पाहिजे. दुसरं, आदिवासी विकास विभागाचा अनुदानित आश्रमशाळेचा डाटा अजूनपर्यंत शालेय शिक्षण विभागाच्या NIC-ने जोडलेला नाही. तिसरं, बहुजन विकास विभागाचे शिक्षकांचा डाटा आत्ता नुकताच आला आहे. त्यामुळे या सगळ्या सोयीच्या दृष्टीने अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी असा विषय मी केला आणि आत्ताच त्यांनी माझ्यासमोर 12 तारीख ही प्रशिक्षणाचा अर्ज करण्याची मुदत परत एक वेळा वाढवून दिली आहे. आता एक लक्षात घ्या की बहुजन विकास विभागाचा डाटा आला आहे, त्यामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. आदिवासी विकास विभागाचा डाटा 2 दिवसात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो आला तर त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. विना अनुदानितवर सेवा केलेले जे शिक्षक आहेत त्यांचा मूळ नियुक्ती दिनांक शालार्थला जोडण्यासाठी मात्र प्रस्ताव खालून वरती यावा लागतो, त्यामुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे जेवढ्या लोकांना अर्ज करता येईल तेवढ्या लोकांनी आता अर्ज करा. दुसरा मुद्दा, मी अशीही मागणी त्यांच्याकडे केली की आता जनगणना आहे, त्यामुळे जनगणना सुरू असताना तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकणार नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण थोडंसं लांबणीवर टाका, म्हणजे अजूनही मुदत त्यांना देता येईल. परंतु त्यांनी म्हटलं ते मला योग्य म्हटलं की आतापर्यंत 27,000 अर्ज आलेले आहेत. त्या 27,000 लोकांना प्रशिक्षण करायचं आहे. त्यामुळे त्या 27,000 लोकांचा दृष्टिकोन लक्षात घेता हे अधिक लांबणीवर टाकणं शक्य नाही. त्यामुळे मी पण फारसा आग्रह धरला नाही. परंतु त्यांचं आणि निवडणूक विभागाचं बोलणं सुरू आहे. अगदी निवडणूक विभागाने हट्टच धरला की आता यावेळेस प्रशिक्षण करणं शक्य नाही. तर अशा परिस्थितीमध्ये रिटायर्ड लोकांचं प्रशिक्षण पहिले घेता येऊ शकतं का, नंतर बाकी लोकांचं प्रशिक्षण घेता येऊ शकतं का, या सगळ्या गोष्टीवर विचार सुरू आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. थोडक्यात आता एवढंच की ज्यांना 12पर्यंत अर्ज करता आला त्यांनी करा, त्यांचं प्रशिक्षण होईल. ज्यांना 12पर्यंत अर्ज करता आला नाही त्यांना जर प्रशिक्षण लांबलं तर पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल. मी इथं आलो, इथं यांना भेटलो, सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आणि मुदत 12 तारखेपर्यंत वाढवून घेतली. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय. धन्यवाद.